तर मी कोणतीही माहिती लपवली नाही असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय। उमेदवारी अर्जावरील हरकत निवडणूक आयोगानं फेटाळली असल्याचं देखील रक्षा खडसे यांनी म्हटलंय। रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवाराकडून हरकत नोंदवण्यात आलेली होती। गौण खनिज प्रकरणातील दंडाचा उमेदवारी अर्जात उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आलेला होता। रावेर लोकसभेतील अपक्ष उमेदवार संजय कांडलेकरांकडून हा आक्षेप घेण्यात आला होता। ओपन आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। कोणी हायकोर्टात जाऊ, कोणी सुप्रीम कोर्टात, ज्याला जिथे जायचं तिथे जाऊ द्या। जी माहिती आम्हाला द्यायची आहे आम्ही ती देऊ, आणि माहिती लपवण्याचं काही विषयच येत नाही ना। जर आज फॉर्म माझा काय म्हणतो एक्सेप्ट झालेला आहे आणि एवढ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रोसेसमधनं झालेला आहे, तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीला काही मायने ठेवत नाही। आणि ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्या संदर्भात लोकांना माहिती आहे की ते कशा पद्धतीचं ब्लॅकमेल करायचं किंवा इतर प्रकार करताय, सगळ्यांना माहितच आहे। हायकोर्टाच्या याच्या संदर्भातला उल्लेख या नामनिर्देशपत्र म्हणजे त्यांच्या मालमत्तेमध्ये केला नसल्यामुळे त्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या अर्जासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मी विनंती केली। त्यावेळेस मला त्यांनी लेखी अर्ज देण्यास सांगितला। मी लेखी अर्ज सुद्धा सादर केला। लेखी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी मला कागदपत्रांची मागणी केली असता, परंतु तो न केल्यामुळे त्यांनी एक प्रकारे ते प्रकरण लपवलं, म्हणून त्यांचं नामनिर्देश पत्र रद्द करण्यात यावं अशी माझी मागणी आहे। आणि यांनी जरी आमचा अपील फेटाळला हरकत फेटाळली जरी असली तरी मी या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात दाद मागणार आहे।